हॅलो हॅलो. बापरे मी पण तापलोय जरा पाठीवर बघ जरा तिकडे टीमचं नाव काय? एका साईडला आपल्याला पाहायला गेलं तरी सावर्डे या संघाची की मोठा प्रवास करून इथे उपस्थित झाले तो एक संघ पाहायला भेटते. दुसऱ्या साईडला आपल्याला वलवती या संघ पाहायला भेटणार आहे. दोन्ही संघ एक मोठे संघ आपल्याला इथे उपस्थित होताना पाहायला भेटत आहेत. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेली आहे. गोलिंग ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं आणि सांगा सुद्धा पहिलं षटक दीपेश पहिला चेंडू अकोल टप्प्याचा चेंडू त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न होता पण इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. सलामीची जोडी सुद्धा दत्तू आणि साहिल पोहोचलेली आहे जी सज्ज होताना पाहायला. इथं मात्र ऑफ रिझम मध्ये लॉंग ऑफ मध्ये चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न. तिथं मात्र चेंडू जाते वन बाउन्स दणदणीत खणखणीत. 4-4-4 सेमारेखा पार. इथं मात्र भेटेल 4 धावा. या 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्यात वाढ होईल आणि मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 4 या आकड्यावर. या 4 धावेच्या वैयक्तिक स्वतःचं खातं संघाचं खातं सुद्धा खुललेलं आहे. पाहायला गेलो ना तरी एक 3 षटकाचा सामना असल्यामुळे आपल्याला सुद्धा मोठ्या धावांचा पाठलाग करावा लागेल. मोठ्या धावांचा डोंगर उभा करावा लागेल जावड या संघाला सुद्धा. कारण याच्या पहिल्याच्या याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला गेलो ना तरी 46 धावा सुद्धा चेस झालेले आहेत. इथं मात्र पंचाकडे दाद मागण्यात आले पण मात्र पंच मात्र सांगतात वन बाउन्स हा असेल पण हा निर्धाव चेंडू असेल. हा निर्धाव चेंडूच्या मध्ये संघाची धावसंख्या संघाची धावसंख्या थांबलेली असेल. संघाची धावसंख्या स्थिरावलेली असेल. आपल्याला पाहायला गेली मानाच्या स्पर्धेत मानाचा सामना आपल्याला रंगतदार सामना पाहायला भेटतोय. दत्तू स्ट्राईक मार इथं मात्र अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझम इथं मात्र मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. जो पण ते येतोय फेकी करतोय तो पण ते एक धाव निश्चितपणे पूर्ण होईल. या एकेरीच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावर. एक चांगल्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटेल. दीपेशाच्या माध्यमातून सुद्धा 3 चेंडूमध्ये त्यांनी अजून 4 चेंडूमध्ये अजून त्यांनी फक्त 5च धावा खर्च केलेले आहेत. पुढचा चेंडू इथं मात्र बीट होतो. इथं मात्र बॅटने बॉलचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या इथं मात्र थांबते. इथं मात्र स्थिरावते आणि पाहायला गेलो ना तरी मोठ्या धावांचा पाठलाग करताना इथं मोठ्या धावांचा डोंगर उभा करताना निर्धाव जशी जशी चेंडू पडतील तसा तसा प्रेशर वाढत जाईल. पण पुढचा चेंडू परत दीपेश पुढचा चेंडू यॉर्करला इथं चेंडू त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न रनआउटची संधी पण इथं थोडासा खराब थ्रो असल्यामुळे इथं मात्र एकेरी भेटेल. या एकेरीच्या साहाय्याने षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती होती. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 6 या आकड्यावर. गोलेंड ट्रॅक होती वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी आदीप सज्ज होताना पाहायला भेटलं. वलवती या संघाकडून पहिल्या षटकामध्ये 6 धावा दीपेश यांनी खर्च केला. एक चांगल्या पद्धतीने आपल्याला षटक क्रमांक पहिलं पाहायला भेटलं होते दीपेशच्या माध्यमातून. आता मात्र वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक फेकण्यासाठी आदीप सज्ज होताना पाहायला भेटतोय. आता मात्र आदीप यांना सुद्धा एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे. कारण की बोलताना जे की बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो फेकावा सुद्धा लागतो. आता पाहूया आदीप कशा प्रकारे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतो. इथं मात्र स्टेट राईक येतात. तिथे मात्र चेंडू हवेमध्ये असेल. खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू जातोय दणदणीत कणकणीत. षटकार एक मोठा प्रहार परत एकदा डाबर चंद्रराज षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. तो मात्र साहिलच्या माध्यमातून. आता मात्र जे की
पाहिलं की सावड या संघाला ज्या फटक्याची आवश्यकता आहे ते मात्र फटक्या दुसऱ्या षटकामध्ये येणे चालू झालेले आहे. पहिल्या चेंडूती मोठ्या प्रहाराने स्वागत आदिब यांचं केलेलं आहे. संघाची धावसंख्या 12. पुढचा चेंडू परत एकदा मोठा प्रहार आणि चेंडू जातोय दणदणीत कणकणीत शानदार दर्जेदार षटकार. इथं मात्र सुद्धा भेटील 6 धावा. या 6 धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावर. आता मात्र जी काही आधी थोडीशी मागणी पडत चालली आहे कारण की 2 चेंडू 2 मोठे प्रहार आपल्याला साहिलच्या माध्यमातून पाहायला भेटलेत. काय फटके सजवताना पाहायला भेटतो आपल्याला साहिल. पाहायला गेलो ना तरी ज्या फटक्यांची आपल्या संघासाठी आवश्यकता होती ते मात्र आता सुरुवात झालेली आहे. 2 चेंडूमध्ये 2 मोठे प्रहार आलेत. पुढचा चेंडू इथं सुद्धा भिरकवला. इथे सुद्धा मोठा प्रहार. चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्सला मस्तक पे दस्तक देती हुई गेंद चली चेहरों के लिए इधर मिलेंगे छे. हा 6 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्यात वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 24. आता मात्र पाहायला गेली 120 नाही 240च्या स्पीडनी जी की धावसंख्या नी स्पीड पकडलेली धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 आकड्यावरती. 3 चेंडूमध्ये 3 मोठे प्रहार आपल्याला पाहायला भेटले ते साईच्या माध्यमातून. साहिल एक मोठे प्रहार केलेत आहे. 3 हवाई हल्ले आपल्याला साहिलच्या माध्यमातून पाहायला भेटलेत. पाहूया परत आदिब सज्ज होतोय. इथं मात्र परिवर्तन गोलंदाजीमध्ये केलेलं आणि आता मात्र साहिल यांना माघारी परतावं लागणार. साहिल यांच्या रूपामध्ये पहिला झटका एक मोठा झटका लागतोय तो मात्र साहिल यांना. एक पाहायला गेलो ना तरी सावड संघाला साहिलच्या रूपामध्ये एक मोठा झटका तर असेलच कारण त्याच्या माध्यमातून 3 मोठे प्रहार तर आले पण त्यांनी त्याची कामगिरी भरपूर चांगल्या पद्धतीरित्या त्यांनी आपली कामगिरी करून गेलेले आहेत. आता मात्र त्याची जागा घेता नवीन फलंदाज सौरभ सज्ज होताना पाहायला भेटेल. आता मात्र सौरभ सज्ज होताना पाहायला भेटणार आहे. पाहूया आदिब गोलंदाजीसाठी सज्ज होईल. हा किती धावा खर्च करतो आदिब. 4चा चेंडू इथं मात्र हेलिकॉप्टर भिरकवण्याचा प्रयत्न तर होता पण तिथं मात्र निर्धाव चेंडू ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. आता मात्र संघाची धावसंख्या थांबते आणि संघाची धावसंख्या स्थिरावते ती मात्र 24 आकड्यावर. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न चाललेले आहेत ते मात्र आदिब यांचे. पाहूया प्रत्येक सौरभसाठी इथं मात्र स्लोड चेंडू त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न असेल पण पंच मात्र सांगतायत हा मात्र एक्स्ट्रा असेल. वाईटच्या रूपामध्ये एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल. एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावर. एक गडीच्या मोबाईलला होती पाहायला गेली धावफलक होती धावा झाली ते 25 सेकंडवर प्रोग्रेस. इथं सुद्धा चांगल्या पद्धतीरित्या आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन करत आहे तो मात्र आदिब. बघता 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाची समाप्ती होती. धावसंख्या जाऊन पोचते ती मात्र 25 या आकड्यावर. परत एकदा गोलेन ट्रॅक होती आपल्याला. आजमल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं षटक फेकताना आजमल सज्ज होताना पाहायला भेटणार आहे ते. कारण पाहायला गेलो ना आता मात्र 2 षटकामध्ये एक धावफलक जोडले गेले ते 25 धावा. मला चांगलं षटक फेकावं लागणार आहे त्या जबाबदारीने जी आजमल इथं गोलेन ट्रॅक होती सज्ज होताना पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू नाही इथं मात्र इथं असेल का झेल बाद आणि इथं झेल तर चांगला होता पण मात्र पंच सांगतायत हा मात्र भेटील संपूर्ण 6 धावा. एक ऑफ सीझन मध्ये एक लॉंग ऑफ मध्ये एक चांगला फटका सजवताना आपल्याला फलंदाज पाहायला भेटतोय. ह्या 6 धावेच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 31 या आकड्यावर. कारण त्याला सुद्धा माहित आहे परिस्थिती मनासारखी नसते. परिस्थिती मनासारखी बनवावी लागते. इथं मात्र मोठे प्रहार केलावे लागतील आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र आजमल आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू मोठा प्रहार आल्यानंतर दुसरा चेंडू सुरेख चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय तो मात्र आजमल याने. स्ट्राईक होती आपल्याला सौरभ. स्ट्राईक होती
पुढचा चेंडू इथं मात्र आउटसाइड एज लागली स्वतः गोलंदाज येतोय आपल्या आणि इथं तेवढा चांगला झेल सुद्धा टिपतोय आणि इथं मात्र एक मोठा झटका परत एकदा जे की पाहायला गेलो तरी एक मोठा गडी बाद होईल जे की दत्तूच्या रूपाने मग एक मोठा झटका लागेल तो मात्र सावड या संघाला पाहायला गेलो दुसरा झटका दुसरा खेळाडू पहिल्यामध्ये परतताना आपल्याला पाहायला भेटतोय दत्तूच्या रूपामध्ये. आता मात्र पाहायला गेलो ना तरी पहिल्या चेंडू मोठा प्रहार आल्यानंतर 2 चेंडू सुरेख चेंडू आजमल याने फेकलेले आहेत. आता मात्र नवीन फलंदाज फलंदाज ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतोय आदनान. कारण आता मात्र परिस्थिती पुलताना जी की परिस्थिती जेव्हा गंभीर असते ना तेव्हा आपल्याला खंबीर बनावं लागतं आणि मोठे प्रहार खेळावे लागणार आहेत आता मात्र. आणि इथं मात्र त्याच मोठा प्रहार लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू जातोय दणदणीत कणकणीत शानदार दर्जेदार महत्वपूर्ण षटकार. इथं मात्र भेटतील 6 धावा. 6 धावेच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 37 या आकड्यावर. अजून की षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला गेलो तरी 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. आता मात्र परत 2 चेंडूमध्ये निर्धाव चेंडू फेकणं खूप गरजेचं असेल ते मात्र आजमल यांना त्यांचे तर प्रयत्न असतीलच. पण पाहायला गेलो तरी नवीन फलंदाज स्ट्राईक होती की पहिल्याच चेंडूवरती त्याच्या माध्यमातून आपल्याला मोठा प्रहार पाहायला भेटला आदनान यांच्या माध्यमातून. पाहूया परत एकदा इथं मग थोडंसं परत एकदा गोलंदाजी सज्ज होईल तो मात्र अजमल. इथं मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो आणि इथं मात्र एक दफा भेटेल का. इथं पंचांकडे दाद मागण्यात आलेली तर आहे मात्र पंच सांगतात की धावबाद नसेल. इथं मात्र एकेरी भेटेल. इथं मात्र एकेरी भेटेल. एकेरीच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 38 आकडे होती. या षटक क्रमांक 3 मधले म्हणजे या इनिंगमध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया लास्ट चेंडूमध्ये किती धावफलक जोडले जातात. पण अजमलच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळ पाहायला भेटतात. बोलताना याला म्हणतात दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा ते महत्वाचं नसतं तो अंधारात किती. इथं मात्र परत एकदा मोठा प्रहार परत एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय दणदणीत कणकणीत दर्जेदार षटकार. आणि आता मात्र नो सुद्धा असेल म्हणजे टोटल भेटतील 7 धावा. या 7 धावाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 45 च्या आकड्यावर. आणि अजूनही चेंडू हा चेंडू परत फेकावा लागेल आणि फ्रीडची संधी सुद्धा असेल ती मात्र सौरभ यांच्याकडे. अजमल आता मागडे पडलेले आहे त्यांना सुद्धा चांगले प्रयत्न. आता मात्र लास्ट चेंडू सुद्धा आणि इथं सुद्धा हेलिकॉप्टर भिरकवला आहे आणि स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न परत एकदा पंचांकडे दाद पंच परत एकदा हात वरती करत आहेत आणि हे आज सुद्धा चेंडू सांगतायत की चेंडू जातोय सेमारिका पार 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 षटकार. आणि इथं मात्र इनिंगला समाप्ती होते आणि संघाची धावसंख्या पाहायला गेलो होते आजच्या दिवसामधला हायस्ट स्कोर आपल्याला पाहायला भेटतोय 48 आणि 49चा एक मोठा धावांचा 51. ओके पाहायला गेलो पाहायला गेलो ती संघाची धावसंख्या झाली ती 49 आणि 50 धावांचा मोहिक मोठा. पाहायला गेलो तरी 50 धावा धावफलक जोडले गेले. 3 षटकाची समाप्ती होऊन 51 धावांचा पाठलाग करावा लागेल. पाहायला गेलो ते 3 षटकामध्ये 51 धावा झालेले आहेत आणि 52 धावांचा एक मोठा धावांचा डोंगर उभा केला आहे ते मात्र सावड या संघाने. पाहायला गेलो ना तरी 3 षटकाच्या समाप्ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 51 धावा आणि 52 धावांचा मोठ्या धावांचा डोंगर तर असेल. पण वलवती संघाला सुद्धा या धावांचा पाठलाग करावा लागेल कारण की मगाच्या सामन्यामध्ये 46 धावा सुद्धा चेस झालेल्या इथं त्यांना सुद्धा आपल्यामध्ये क्षमता ठेवावी लागेल की त्याने मारलेलं आम्ही सुद्धा मारून दाखवू अशी जिद्द चिकाटी आपल्यामध्ये असेल तर कदाचित आपण सुद्धा धावा चेस करू शकतो. कारण की बोलताना अपयशाच्या खडकाखाली जे की यशाचं जरे लपलेलं तेच आपल्याला शोधता आलं पाहिजे ते मात्र वलवत्या संघाला करावं लागणार आहे.
इथं मात्र पहिला चेंडू आणि इथं मात्र पंच मात्र सांगतात हा मात्र निर्धाव चेंडू असेल सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. पंच आताच एक धावा आहे का? चेक काय करायचं आहे? वाईड. ओके. हा वाईड असेल अतिरिक्तच्या रूपामध्ये इथं धावसंख्यात वाढ होईल आणि वैयक्तिक पाहायला गेलो तर वैयक्तिक खात्यामध्ये नाही पण संघाच्या धावसंख्येत वाढ होईल. अ, प- पंच आताचा चेंडू सांगायचा आहे. डॉट बॉल. ओके. एक चेंडून एक धावा झाले. इथं मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि इथं मात्र एक धावा भेटेल. एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 2 ही आकड्यावर. चांगल्या पद्धतीने आपल्या दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं आणि तसंच आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांचं सर्वांचं खूप 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 इथं जे काही मॅचचा आनंद घेत येतात सर्वांचा स्वागत आहे. आणि तसंच पाहायला गेलो तर आपण एक मोठा सामना आपल्याला मैदानाचा ताबा घेताना पाहायला भेटलं. दोन्ही संघ एका साईडला वलवती संघ असेल तर दुसऱ्या साईडला सावर्डी या संघ एक सावर्डी या संघ एक मोठा प्रवास करून इथं आलेला आहे आणि एक धावांचा डोंगर सुद्धा उभा केलेला आहे त्या संघाने. इथं मात्र स्लोवर चेंडू आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या थांबलेली असेल ती मात्र 2 या आकड्यावर. तीन चेंडूने 2 धावा जोडले गेले. पाया पुरता चेंडू इथं मात्र मोठा प्रहार आणि चेंडू जातोय दणदणीत कणकणीत दर्जेदार षटकार इथं मात्र भेटेल 6 धावा. ह्याच फटक्यांची आवश्यकता आहे ती मात्र वलवती या संघाला. या 6 धावाच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 8 या आकड्यावर. वाईड प्लस होता काय तो? वाईड प्लस होता. हा ओके. ओके ओके ते पहिला चेंडू वाईड प्लस 1 होता त्याच्यामुळे एक धावा कमी झालेली होती. धावसंख्या 9 झालेली आहे. धावपलकोती धावा 9 धावा जोडले गेले. पाहूया गोलेन ट्रॅक होती परत एकदा. इथं मात्र स्लोवर चेंडू जी की चेंडू पडल्याने उचली घेणारा चेंडू होता. इथं मात्र परत एकदा पंचांचे धाल मग पंच मात्र सांगते की हा मात्र मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये वाईडच्या रूपामध्ये एक धाव भेटेल. एक धावेची साईने धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 10 या आकड्यावर. गोलेन ट्रॅक होती वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिलं षटक फेकताना आपल्याला आदनान पाहायला भेटतोय चांगल्या पद्धतीरित्या त्याच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटलेले. कदाचित थोडीशी धावा तर गेलेले आहेत पण त्याने खूप धावांना थांबवून सुद्धा ठेवलेलं आहे. पाहायला गेलो ना तरी षटक क्रमांक पहिला प्रगती पातळीवरती असताना संघाची धावसंख्या 10 झाले. इथं मात्र टोलवण्याचा प्रयत्न तिथं मात्र डिक्लेअर झोन असल्यामुळे तिथं फक्त एकच धावा भेटेल. ह्या एकेरीच्या मध्ये धावसंख्येत वाढ होईल आणि धावसंख्या जाऊन पोचेल 11 या आकड्यावर. आणि लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल षटक क्रमांक पहिल्यामधला.
पंच त्याला सामन्याला सुरुवात करायचं आहे. त्याला परत एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. इथं मात्र यॉर्कर लेनचा चेंडू त्याला मात्र डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र एक धावा भेटेल आणि दुसऱ्या धावाचं पहिल्यांमध्ये जातोय. आणि हा इनिंग मध्ये लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया परत एकदा लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथं मात्र मोठा प्रहार आणि इथं मात्र टोलवलाय आणि चेंडू जातोय दणदणीत कणकणीत षटकार. इथं मात्र रिझवान यांच्या माध्यमातून आपल्याला एक मोठा प्रहार पाहायला भेटला आणि या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ सावड या संघ ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. एक चांगल्या पद्धतीने आपल्याला खेळ पाहायला भेटला आणि विजयी ठरतोय सावड या संघ. आणि तसं बोलवतं संघाचा सुद्धा इथं आल्याबाबत खूप 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 धन्यवाद. आणि तसं सावड या संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि आता होणारा सामना थोड्याच वेळामध्ये सांगण्यात येईल. आणि तसंच पाहायला गेलो ना तरी वलवती संघाचा एकच संघ उपस्थित केला होता पण त्याचे पाहायला गेलो तरी प्लेयर